नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीज मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अख्ख्या मुगाचे वडे बनवणार आहे. तर अतिशय छान होते, पौष्टिक होतात. नक्की ट्राय करून बघा. आणि चला, मुगाचे वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. मुगाचे वडे बनवण्यासाठी इथे मी मूग भिजवून घेतलेले आहे. मस्त असे 8 ते 10 तास भिजवून घ्यायचे. छान भिजतात. पूर्ण नाही, रात्रभर भिजत घातले तरी चालेल. मस्त कमीत कमी 8 तास आपल्याला मूग भिजवून घ्यायचे आहे. आता मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी असे पाणी थोडंही सुद्धा नाही ठेवलेलं, निथळून घेतलेले आहे मूग. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे मी. त्याच्या आधी आपल्याला थोडेसे मूग काढून ठेवायचे आहे. सर्व मूग बारीक करायच्या आधी आपल्याला मी छोट्या वाटीमध्ये 1 वाटीभर मूग काढून ठेवत आहे. बघत असाल या पद्धतीने 4 चमचा पण मूग काढून ठेवलेले आहे, साईडला ठेवायचे आहे. आता पूर्ण बारीक करून घ्यायचे हे मूग. मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. या पद्धतीने अर्धे मूग मी घालून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात. आणि त्यातच मी घालणार आहे मिरची, अद्रक आणि लसूण. तेही घालून बारीक करून घेणार आहे छान. सर्व मी घालून घेतलेले आहे आणि पाणी न घालता बारीक करून घेणार आहे मी. मूग सर्व असे मस्त बारीक करून घेतलेले आहे. अगदी पाणी न घालता आपण बारीक केलेले आहे. जे छोट्या 1 वाटीभर आपण काढून ठेवले ते साईडला, ते आता मी अगदी आबडधोबड असे बारीक करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. बघत असेल या पद्धतीने मी आबडधोबड बारीक केलेले आहे आणि घालून घेते त्यामध्ये. म्हणजे आपल्या जे वड्याला आहे ते मस्त असे दिसतात आणि कुरकुरीत होते वडे आपले. आपण घालून घेतलेला आहे. आता मिक्स करणार आहोत आणि त्याच्या आधी एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला. मस्त सिक्रेट मसाला आहे. चला ते दाखवते मी. इथे मी घेतलेले आहे 1 चमचा धने घेतलेले आहे, अख्खं धन. 1 चमचा मिरी घेतलेली आहे. 1 चमचा जिरा घेतलेला आहे. आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. आपल्याला अगदी असं आबडधोबड कुटून घ्यायचं आहे, मिक्सरला बारीक नाही करायचं. खलबत्त्यामध्ये आबडधोबड बारीक करायचं आहे. धन, बडीशोप, जिरं आणि काळी मिरी मस्त अशी आपण ठेचून घेतलेली आहे. बघत अशा मस्त आबडधोबड ती घालून घेते. आणि मस्त अशा बारीक कट केलेला कांदा तोही घालून घ्यायचा आहे. कांदा घेतलेला आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे मी. आणि कढीपत्ता पण असा छोट छोटा पीस कट केलेला आहे. छान टेस्ट येते त्याच्याने. पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी सुद्धा आपल्याला 1 चमचाभर बेसन पीठ घालून घेणार आहे मी. 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे. आवश्यकतानुसार पाहिजे नसेल तर घालणार आहे, पण आता सध्या 1 चमचा घातलेला आहे. आणि सुके मसाले घेणार आहे. सुक्या मसाल्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट आणि धना पावडर अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे. तेही घालून घेते. इथं आपल्याला 1 चमचा सफेद तीळ लागणार आहे. ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता छान मिक्स करून घेते. मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं मला पीठ कमी वाटलं म्हणून पुन्हा 1 चमचा मी बेसन पीठ घालून घेते. आणि सर्वात शेवट घालणार आहे मीठ. चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ आपल्याला सर्वात शेवटच घालायचं, नाहीतर पाणी सुटतं आपल्या मिश्रणाला, मग आणखीन पातळ होतं. त्यासाठी आपल्याला मीठ सर्वात शेवट घालायचं. आणि आता मस्त मिक्स करून आपण वडे बनवून घेऊया. आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण असं 1 चमच्याने एक गोळा घेणार आहोत या पद्धतीने. आणि छान असं या पद्धतीने सर्व गोळे करून घेणार आहे मी 1 चमच्याने. याच पद्धतीने सर्व गोळे मी बनवून ठेवते. आपण गोळे बनवतो तोपर्यंत तेलही तापायला ठेवलेलं आहे. बघत असाल या पद्धतीने आपण गोळे बनवून घेतलेले. आता या पद्धतीने गोळा घ्यायचा आणि असा चपटा करून घ्यायचा आणि आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. बघत असाल आपण थोडं सुद्धा पाण्याचा वापर नाही केलेला, कारण की आपली डाळ छान अशी, मूग आपले छान भिजलेले होते. 10 तास भिजल्यानंतर त्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर भरपूर होतं. त्यासाठी आपण पाणी न घालता छान असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता या पद्धतीने वडे बनवून मी
सोडून घेते छान तेलामध्ये. तेलही तापलेलं आहे आपलं. तेल छान गरम झाले, जास्त कडकडीतही नाही आणि जास्त कमी गॅस आपल्या तेल गरम नाहीये. मीडियम मध्ये तेल गरम झालेलं आहे. आता मस्त एक एक वडे आपण सोडून घेऊया या पद्धतीने. छान आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे. बघत असेल मस्त असे वरती आलेले आहे वडे. आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने. आणि आपल्याला कमी गॅसवरच तळायचे आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत. आपले आपले वडे मस्त असे तळत आहे. तोपर्यंत नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघत असाल मस्त आपले वडे असे कुरकुरीत झालेले आहे. एक मिनिट बघा, आवाज येत असेल, मस्त झालेले आहे. आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने पुढील वडेही करून घेऊया. पुढील वडेही सोडून घेत आहे. बघत असाल मस्त असे कुरकुरीत असे आपले मुगाचे वडे झालेले आहे आणि खूप छान असे दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.